बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 4.5 कोटी रुपये जमा आहेत, मात्र तो खर्ची होत नाहीये। बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अद्याप दिलेली नाहीये। यामुळे कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन। सर्व बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन। सरकारी मंडळाचं नियंत्रण हे महाराष्ट्राचं सरकार करतं आणि त्यांच्या अधिकाऱ्याने सांगली जिल्ह्यातल्या ज्या 7 महिला आहेत ज्यांच्या पतींचं 6 महिन्यापूर्वी निधन झालेलं आहे, त्यांच्या अंत्यविधीची 5000ची रक्कम सुद्धा अजून दिलेली नाही। इतकंच नव्हे तर दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत द्यायची आहे, ती सुद्धा दिलेली नाही। अशा प्रकारे राज्यातल्या महिलांची थट्टा या सरकारनं सुरू केलेली आहे। त्याचबरोबर या कल्याणकारी मंडळाने असा ठराव केलेला आहे की कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसदारांना किंवा त्याच्या पत्नीस 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांचा अपघात झालेला सोडल्यास बाकीच्या महिलांना अजून सुद्धा त्यांनी 2 लाख रुपये दिलेले नाहीत। त्याचबरोबर गेल्या 6 महिन्यापासून 2000 अर्ज सांगलीच्या कामगार ऑफिस कार्यालयामध्ये पेंडिंग आहेत। स्कॉलरशिप तटलेली आहे, सिझरिंगचे पैसे तटलेले आहेत, इतर लाभाची रक्कम अशी 4 कोटीची रक्कम 6 महिन्यापासून या मंडळाने कामगारांना दिलेली नाही। विशेषतः सांगली जिल्हा होरपळून निघतोय, कोल्हापूर जिल्हाही होरपळून निघतोय। दुष्काळामुळे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, बांधकामालाही पाणी मिळत नाही, वाळू उपलब्ध नाही। बहुसंख्य बांधकाम कामगार आज बेकारीच्या खाईमध्ये लोटले गेलेले आहेत आणि अशा वेळेला या सरकारनं कल्याणकारी मंडळाचा लाभ देण्याऐवजी यांची चेष्टा सुरू केलेली आहे।